बातमी अवकाळी संदर्भातली आहे। अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 128 कोटी 65 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। राज्यातील 1,80,574 शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्यात आली आहे। शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या झटपट बातम्या। सोने खरेदी टाळा, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, वर्क फ्रॉम होम सुरू करा। रासायनिक खतांच्या किमतीचा भडका, दरवाढीने शेतकरी चिंतेत तर खरीप हंगामातील उत्पादन खर्च दुपटीने वाढणार। महामंडळाचा व्याज परतावा रखडला, तरुण उद्योजक आर्थिक संकटामध्ये सापडला। हप्ते भरताना कसरत, नवीन कर्ज प्रक्रियेलाही ब्रेक, जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांमध्ये नाराजी। मनरेगा कामांसाठी 31 मे डेडलाईन, अपूर्ण कामांचा निधी अडकण्याची भीती। कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायती आणि प्रशासनाची धावपळ, थकीत मजुरीही द्यावी लागणार। जीव आणि खर्चही वाचला, बीड जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी मोफत डायलिसिस सेवा। किडनी रुग्णांना आधार, राज्य सरकारची महाडायलिसिस योजना, ग्रामीण रुग्णालयांना मोठा दिलासा। लग्नसराईमुळे फुलांचा भाव खुलला, गुलाब 500 रुपये तर मोगरा 800 रुपये किलो। नगरहून शेवंती, संगमनेरहून शिर्डी गुलाब, पुण्याहून डच गुलाब तर नांदेड येथून मोगऱ्याची आवक। धान, कापूस, सोयाबीनसाठी तंत्रज्ञानावर भर, खरीप हंगामासाठी कृषी विभागाची विशेष मोहीम। 11.20 लाखांच्या बनावट दारूसह 21 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त। शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, कर्जमाफीवर महिनाभरामध्ये निर्णय। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकसान भरपाई मिळणार, पीक विमा कंपनीच्या मनमानीमुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे। कांद्यापुरती भरपाई, इतर पिकांकडे दुर्लक्ष। मुंबई हायकोर्टाचा शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा, नांदेडला 81,387 कोटी रुपयांचा पीक विमा परतावा मिळणार आहे। पीक विमा अखेर मंजूर करण्यात आलेला आहे। की आमच्या शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाचे भाव कमी असल्यामुळे भावांतराच्या माध्यमातून थेट त्यांच्या खात्यात पैसे देऊ हा निर्णय आपण घेतला। पण दुर्दैवाने पूर्ण निवडणुकीमध्ये कोणीही याच्याबद्दल बोलत नव्हतं।